मराठी हॉटस्पॉट। हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का। तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। तुम्ही चांगलं कर्म केलं ना, फळ सुद्धा चांगलंच मिळेल। वाईट कर्म केलं तर तुम्हाला फळ सुद्धा वाईटच मिळेल। तुम्हाला फळ भोगावं लागतं, याच्यात नवलच नाही। हे तर कर्म देवाच्या बापाला सुद्धा चुकलं। कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगी मेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी, वियोग घडला सीता देवी, घडला सीता देवी, वियोग घडला सीता देवी, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, हा कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, हे तर कर्म देवाच्या बापाला सुद्धा चुकलं नाही। नामा म्हणे कर्म रेखा देवा दिका चुकेना। सांगेल मी आपल्याला, देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकलं नाही ना। तुम्ही आम्ही कोण आहात? या जगामध्ये कर्माच्या पायी मोठ्या मोठ्या अवतारीकांना जावं लागलं। तुम्ही आम्ही तर अवतावरचे आहोत, जायला काय वेळ लागणार आहे। त्यामुळे कर्म चांगलं करा, निश्चितच फळ चांगलं मिळेल। सांगू, ऐका लक्ष देऊन, गोड बोलायचं। तुम्हाला जर असं वाटत असेल दुसऱ्याचं वाटोळ व्हावा, तर अगोदर तुमचं वाटोळ होत असेल। तुम्हाला जर वाटत असेल दुसऱ्याचं चांगलं व्हावा, तर अगोदर तुमचं चांगलं होतं। या विचाराची माणसं असणं अत्यंत गरजेचे आहे। प्रत्येकाला वाटतं दुसऱ्याचं वाटोळ व्हावा, असा विचार कोणी सुद्धा करू नका। फार वाईट आहे गड्या, गोड बोलायचं, कशाला कोणाला नावं ठेवायचे। आता एखाद्या गायनाचर भेटले, वा महाराज काय सुंदर आवाज आहे तुमचा, खरंच खूप छान म्हणता तुम्ही म्हटल्याच्या नंतर आका समाज डोलतो। आपण असं म्हणावं, नाही नाही नाही, त्याला काय कळते, सूरच कळत नाही। आता सूर कळत नाही म्हणजे, आता एखादी मृदुंगाचार्य भेटले, वा महाराज काय वाजवतो तुम्ही, वाजवच्या टायमाला अख्खा समाज डोलतो, एकदम सुंदर वाजवतो तुम्ही। आपण असं म्हणावं आणि मग त्यांनी म्हणावं, हे त्याला लावता येत नाही, तुला काय करायचं, लावता येत नाही। आता एखादे कीर्तनकार भेटले, वा महाराज काय सुंदर कीर्तन करता तुम्ही, दररोज एकाच पत्रिकेवर नाव असतो आपलं, पण कधी गाठ होत नाही, कधी भेट होत नाही। बरं झाली आज योगायोगाने भेट झाली, त्याला समाधान वाटतं, बरं वाटतं। नाहीतर त्याने म्हणा मग, हे त्याला मुद्दा कळत नाही। तुला काय कळतं ते सांग। हरिपाठ तूच कर, काकडा तूच कर, रामायण तूच कर, गायन तूच कर, भागवत तूच कर। आम्ही तिकडे पुराला तिकडे जाऊन उड्या हाणत होतो। नावच ठेवते एकमेकाला, नाव नका ठेवू। सांगू, ह्या भारत देशामध्ये जन्म झालाय तुमचा आमचा,
तर कर्म चांगलं करा. यस टू अमेरिकेमध्ये पाणी, फ्रान्समध्ये पाणी, जपानमध्ये पाणी. ऐका लक्ष देऊन. यस टू अमेरिकेमध्ये पाणी, फ्रान्समध्ये पाणी, जपानमध्ये पाणी. पर भिंती बसून भिंत चालवणारे ज्ञानोबा आहे. आणि वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराज फक्त आणि फक्त आपल्या देशामध्ये जन्माला आले. भाग्य आहे या देशाचं. या देशामध्ये तुम्हा मला जन्म भेटलाय. कर्म चांगलं करा. सांगतो मी. मुंबईला कीर्तन होतं. मी गुरुजी दराड्यांना आम्ही गेलोत कीर्तनाला. गेल्याच्या नंतर आता आम्ही बसलो जेवणाकरता. पुरणपोळीचा स्वयंपाक होता. एकदम गोड स्वयंपाक केलता. आणि गेल्याच्या नंतर आम्ही असं बसलो होतं. आणि दोन्ही फॉरेनर जेवायला बसलो. आमच्या शेजारी फॉरेनर असे ऐका बरं लक्ष देऊन. असं जेवायला बसलं. आम्ही इथं बसलो जेवायला. आणि मग आम्ही जेवण सुरू केलं. तिथून आम्ही तोंडाकडे असं बघा. हो नो यस. मला नक्की कळालं यावलं दिला काय ह्यात काय बुडायचं हे का ना. आपण मी दंडील माणूस नव महाराज काही केलं तरी. आम्ही त्याच्या भाषेत त्याला म्हणलं शिरू खरा जेवण शिरू खरा. तो म्हटला महाराज सुरू करा पण कशा करा. म्हणला पोळी तुडवा गुळण्यात बुडवा तोंडात घाला सुरू करा. तो म्हटला महाराज त्याला एक अडचण आहे. म्हणलं काय अडचण आहे. हे पूर्ण मध्ये कसं काय गेलं. ती एवढी आवलत म्हणली पोळी चौकून पॅकन हे पूर्ण मध्ये कसं काय गेलं. अरे म्हणलं तुला हे कळण्याकरता तुला भारत देशामध्ये जन्म घ्यावा लागेल. ऐका लक्ष देऊन. हे तर कर्म देवाच्या बापाला सुद्धा चुकलं नाही. तुम्हाला मला पण चुकणार नाही. त्यामुळे कर्म चांगलं करा. कर्मे श्रीराम वनवासा केला, कर्मे दशरथ योगे मेला, कर्मे रावण क्षय पावला आणि योग घडला सीता देवी. या कर्माच्या पायी अनेकांना संसार उद्ध्वस्त झाले आहेत. कर्म चांगलं करा फळ सुद्धा चांगलेच मिळतील. एक कर्म चुकल्यामुळे रामाला वनवासाला जावं लागलं. फक्त एक कर्म चुकल्यामुळे बरं का. फक्त एक कर्म चुकल्यामुळे रामाला वनवासाला जावं लागलं. रामाचं द्या सोडून. रामाच्या बापाला सुद्धा कर्म चुकलं नाही. कोण होता रामाचा बाप सांगू मी आपल्याला. राजा दशरथ. त्याला सुद्धा कर्म चुकलं नाही. राजा दशरथाला तर 4 रत्न होती. राम लखन भरत आणि शत्रुघ्न या 4 मुलासारखी रत्न होती. त्याला सुद्धा कर्म चुकलं नाही. आपली मुलं तर असे पण नाहीत. आपली मुलं म्हणजे पुत्र ऐसा जन्मावा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, बापाला घालतो धोंडा, सासू सासऱ्याला मागवतो हुंडा आणि बायकोच्या तोंडा पुढे घोळीतो गोंडा. अशी आपली मुलं. कसं चांगलं होणार आहे भारत देशाचं. विठ्ठल 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 विठ्ठल. पण त्या राजा दशरथाला 4 रत्न होती. त्याला सुद्धा कर्म चुकलं नाही. तुम्ही आम्ही कोण आहात. कोण आहात सांगतो. फार गोड आहे. रामायणामधला प्रसंग आहे. फारच गोड आहे. ऐका. राम लक्ष्मण सीता हे वनवासाला निघून जातात. भरत आणि शत्रुघ्न मामाच्या गावाला निघून जातात. कौशल्याच्या मांडीवर राजा दशरथाचं मुंडकं असतंय आणि सुमंत रामाला वनवासाला सोडून आलेला असतो. आणि प्रश्न विचारलाय. राजाने प्रश्न विचारलाय सुमंताला. सुमंता ए सुमंता, माझ्या राघव कुठे माझा राघव, कुठे माझी सीता, कुठे रे माझा लखन. अरे सुमंता एवढं तरी सांग, माझ्या राघवाने माझ्याकडे शेवटचा निरोप काय पाठवलाय. सांगणार रे सुमंता सांग ना. त्यावेळी त्या सुमंताने सांगितलं राजे फक्त एकच निरोप पाठवलाय. हो ऐका इकडे लक्ष द्या. फक्त एकच निरोप पाठवलाय. काय निरोप पाठवलाय. जो दिवस भरत गादीवर बसेल तो दिवस आम्हाला कळवा. आमची कुटिया सुद्धा सजवलेली असेल हे सांगितलंय. फार शोकांतिकाची गोष्ट आहे. आज ईदभर बांधासाठी भाव भावाच्या घशामध्ये कुऱ्हाडी घालतोय. फार मोठी शोकांतिका आहे. आम्हाला लाजा वाटतात. नगर जिल्ह्यातलं कोपर्डी मधलं प्रकरण ऐकल्यावर दादा प्रत्येकाला बहीण असल्याची जरा जाणीव ठेवली पाहिजे. असं नका करू. चला ऐका लक्ष देऊन. आपला मुद्दा नाही आहे तो. मी कीर्तनासाठी गेलो आणि तिथं नंद गेल्याच्या नंतर माझा एक मित्र होता. माझा मोठा होता पहा. मला सांगितलं महाराज चाल. म्हणलं कुठं जायचंय. तुम्हाला मुलगी बघण्याकरता जायचंय. मुलगी म्हटलं चाल. आता मी गेलो मुलगी बघण्याकरता. आणि गेल्याच्या नंतर त्या मुलीच्या आईने प्रश्न विचारले. मुलीला प्रश्न विचारले सांग तुझ्या मुलीच्या आईचं नाव काय, मुलीच्या वडिलाचं नाव काय. आता सगळ्यांनी प्रश्न विचारले गुरुजी. आणि शेवटी माझा नंबर आला. आता माझा नंबर आल्याच्या नंतर मला म्हणले महाराज तुम्ही पण प्रश्न विचारला. म्हणलं आमचं काय हो, आम्ही परमार्थिक माणसं, आम्ही कीर्तन करतो, आम्हाला नाही कळतलं या लग्नातलं कार्यातलं धर्मातलं. नाही महाराज प्रश्न विचारावा लागेल. म्हटलं विचारतो. आता विचारलं. म्हणलं मुलीला काय परमार्थातलं येते का. परमार्थातलं. मुलगीची आई म्हणली मॅंग मुलगी परमार्थातला रामायण करते. रामायण. म्हणलं बाप चांगली गोष्ट आहे, कारण माझा आवडीचा विषय रामायण आहे. म्हणलं चांगली गोष्ट आहे. आता पुढचं आहे का जरा 4G आहे, लक्ष देऊन ऐकायला हवे.
म्हणलं वा चांगली गोष्ट आहे. मुलगी जर लग्नाच्या अगोदर रामायण करते तर लग्न झाल्यानंतर काय करणार आहे? मुलगी म्हणली महाभारत करणार आहे. महाभारत अख्ख्या प्रपंचाचं महाभारत कळालं. ज्याला कळालं त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळालं ते जोडायला या. मला लोकांना कळत नाही. मी एकदा नाही का काल्याच्या कीर्तनात अभंग घेतला, चुरा चुरा कर माकन खायो, आणि शेवटी पंगत बसली. पंगत बसल्याच्या नंतर दोन आजी बसल्या आणि मी असं चाललो होतो. ते म्हटले माय महाराजाने काय गोड कीर्तन केलं. ती हो गोड कीर्तन केलं, पण मधलं हिंदी हिंदी कळालंच नाही. ती म्हणली हिंदी हिंदी नका का ना बुंदी खाय गपची पण चल. ऐका लक्ष देऊन. सुमंताला विचारलं गेलंय, सुमंता काय निरोप पाठवलाय रे? राजे एकच निरोप पाठवला, जो दिवस भरत गादीवर बसेल तो दिवस आम्हाला कळवा. आमची कुटिया सुद्धा सजवलेली असेल. याला रामकथेतलं बंधू प्रेम म्हणतात. आणि रडतोय गाड्या, रडतोय राजा दशरथ. त्यावेळी सुमंताने राजाला प्रश्न विचारले, राजे का रडताय तुम्ही? क्षत्रिय धर्माची माणसं मरणाला सामोरी गेली तर रडत नसतात. का रडताय तुम्ही? सांगा राजे, सांगा ना राजे का रडताय? ए सुमंता मी रडत नाही रे, मला त्या भिंतीवरचं चित्र रडवत आहे. राजे काय आहे हो चित्र भिंतीवरचं? आम्हाला काय दिसत नाही. बघ ना रे सुमंता, दोन अंधारी मायबाप आहेत, त्यांचा एकुलता एक मुलगा आहे रे. तहान लागली रे त्यांना, आणि पाणी आणण्याकरता तो श्रावण आलाय, नदी काठी आलाय. मी आम्र वृक्षावरती आंब्याच्या झाडावरती शिकार करण्याकरता बसलो होतो सुमंता. माझा क्षत्रिय धर्म निभावायचा होता मला सुमंता, आणि आलाय श्रावण. त्या नदीमध्ये ते पात्र बुडवलंय, ती झारी बुडवली गेली आणि तिचा बुडू बुडू आवाज आलाय. मला वाटलं एखादं शॉपद आला असावं, एखादा हरिण आला असावं, त्यामुळे मी त्या आवाजाच्या दिशेने बाण सोडाय. सुमंता बाण सोडाय रे. सुमंता तो बाण एखाद्या हरणाला लागला नाही, तो बाण एखाद्या श्वापदाला लागला नाही. तो तर बाण श्रावणाच्या छातीमध्ये येऊन भिडलाय. शर आला तो धावून आला काढ, पिवळला श्रावण बाळ. आणाया निर्मळ वारी गेलो मी या कासारी. आणाया निर्मळ वारी गेलो मी या कासारी. तिलक बग भरोनी जारी, तो परत फिरे तो तुमचा शरआ. गाऊरात ऋतुनी बसला त्या ब्राह्मण पुत्रा वधूनी. शोकाकुल झाला रुमनी, आसवे आणुनी नयनी. तो वदला अंत तुझ्या नाशाला. पापी श्रावण बाळा शर आला तो श्रावण बाळ. हिरग फोडुनी आग, ताजावनी पडला जोग. या राजाच्या श्रवणी ऐकता वाणी, हृदयाचे झाले पाणी. वा क्या बाटे, टाळे वाजवा. वा वा एकदम खूप सुंदर. ऐका, होती एक कविता. शर आला तो धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ. आई गे आई गे. कोणाला होती कविता? होती कोणाला? होती का इथं बसल्या बाई? कोणाला होती का? होती का? इकडे माग तुम्हाला कोणाला नाही माहिती? ऐका मी सांगतो तुम्हाला. जी 40 वर्षापूर्वी चौथीला होते का त्यांना होती ही कविता. होती ना? हा. ऐका आता लक्ष देऊन. आता ती कविता फार सुंदर असायची. आमच्या गुरुजींना ही कविता होती. ऐकायची कविता? चला ऐका. यारे बालानो यारे या, यारे सारे लवकर या, यारे सारे भरभर या रे भरभर या, मजा करा रे मजा करा, देशी प्या रे दारू प्या. अशा होती का कविता? होत्या.
आणि 10 रुपये दडी काय म्हणते त्याचा भरोसाच नाही. 2 10 रुपये दडी माझ्याकडे आले. महाराज जय हरी म्हणलं, जय हरी. महाराज तुम्हाला खोकला लागलाय का म्हणलं. हो खोकला लागलाय, जरा थोडा खोकला लागलाय. बाहेर बाहेर महाराज औषध घेतलं म्हणलं. हो औषध घेतलं पण खोकला जाईना. महाराज आपल्याकडे प्युअर औषध आहे म्हणलं. काय बाबा 2 टोप न प्यायचे खोकला गायब. म्हणलं खोकला जाईन का? ते मला खोकला म्हणलं कोणचे औषध? ते मला दारूचे 2 टोप न प्यायचे. म्हणलं जाईन का? पण ते मला जाईन. माझी बायको गेली, माडी गेली, सासरवाडी गेली, बांगला गेला, जामीन गेली, तुमचा खोकला जाणार नाही होय. असे 10 रुपये दडे असे तर ना माझ्याकडे 2 नाही का नवरा बायको आली. आता घरी बसलो होतो मी. आले महाराज जय हरी म्हणलं, जय हरी. महाराज हे घ्या 200 रुपये. ऐका लक्ष देऊन. हे घ्या 200 रुपये म्हटलं द्या. आणि मी बी घेते आणि टाकले खिशामध्ये. महाराज ही आमची मंडळी म्हणलं. हां जय हरी. हा ते म्हणलं जय हरी. महाराज गरोदर आहे म्हटलं, चांगली गोष्ट आहे. मग महाराज मुलगा होईल का मुलगी? माझ्या नंतर लक्षात आलं हे 200 रुपये सोनोग्राफीचे होते. कुठे मिळण्याला लागला त्यामुळे माझ्याकडे आले. आता म्हटलं आता मी म्हणलं उत्तर नाही देवत 200 रुपये जातील. आम्ही म्हटलं मुलगा होईन मुलगा. तू म्हटला मुलगा होईन. एवढा नाचत घरी गेला आणि दुसऱ्या दिवशी माझ्याकडे आला. पाठ बी झाली नाही. महाराज जय हरी म्हणलं, जय हरी. महाराज मुलगा होईन हे खरं आहे पण मुलगा नाही झाल्यावर म्हणलं मुलगी नक्कीच होईल. आता काय करावं? अहो नाना जर हे कळत असलं आम्ही व्यवसाय टाकला असता नाही कीर्तन बंद करून. 200 रुपयाला पोरग 100 रुपयाला पोरगी. 200 रुपयाला पोरग 100 रुपयाला पोरगी. कळत असतं का आपलं ते काहीच नाही. अहो ते त्यांना कळतं बघा. भगवी लुंगी भगवा पेटा भगव उपरणं अंगवर रक्षण नातय मचिंद्र नातय बाबा जन्माले उकांड्यात उहांग उहांग उहांग. त्यांना कळतं ते. आपलं काय कळत असतं काय? आणि त्या जुन्या काळातल्या माता मावल्या सुपात धान्य आणतात बरं का. सुपात धान्य आणतात. मग ती जात पण लई चॅप्टर महाराज. माय बाबा कुणाचं घेत नाही. माय कुणाचं घेत नाही बाबा. आणि ती मग असा टोम हाणती. माय तुला एक मनातली गोष्ट सांगू? माय म्हणती सांगा. हां महिला भारी असते तर ती म्हणती सांगा. आता मग बाबा म्हणतो माय तुला एक मनातली गोष्ट सांगतो. लग्न झाल्यापासून तुझ्या कमरामध्ये चमक निघते माय. काळा कपडा घालत नको जाऊ माय तू. माय लग्न झाल्यापासून तुझ्या आणि तुझ्या नवऱ्याचं जमलं नाही. माय म्हणली बाबा या या या. आणि काय असं गुरुजी जमत नाही हो. कसं सांगू तुम्हाला सूत्र ते. लग्न झाल्याच्या नंतर 2 वर्ष नवरीने बोलायचं आणि बायकाने ऐकायचं. त्यानंतरचे बाकीचे 2 वर्ष बायकाने बोलायचं नवरीने ऐकायचं. त्यानंतर बाकीचे सगळे वर्ष या दोघांनी बोलायचं ना अख्ख्या गावाने ऐकायचं. असं असतं ते. आणि मग बाबा येतात. बाबा काय घेणार? कॉफी घेणार, शरबत घेणार, काय घेणार बाबा? माय बाबा कुणाचं घेत नाही. तुला द्यायचं असेल तर 2 किलो तांदूळ दे. आणि तांदूळ घेणार. मग आता बाबा कुठं निघाले? बाबा आता नदीकडे निघालेत. काय ह्याला म्हणा की मासे धरला का? ते मी कुठे घेतलंय? विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज सांगतो ऐका. आपला मुद्दा हा चालू होता. जुन्या काळातल्या कविता फार सुंदर असायच्या. आता त्या राहिल्या नाही. बरोबर आहे ना? आता त्या राहिल्या नाही. आता नवीनच काहीतरी निघालंय. एके नाही का बाईने प्रश्न विचारला. ऐका लक्ष देऊन. नवरीला प्रश्न विचारला बरं का. ऐका जरा 4G आहे. सांगायचं काय सांगायचं? मला खरं सांगणार ना? हो खरं सांगणार. मालक तुम्ही किती प्रेम करता माझ्यावर? तुम्हाला हा बघ सखे तुला काही शब्द सांगू शकत नाही. बापरे एवढं प्रेम करता? म्हणलं मग किती प्रेम करतो तुझ्यावर मी. बरं एवढं प्रेम करता आणि लग्न मी मेल्याच्या नंतर मग? तू म्हणला सखे काय म्हणतीस? मेल्याच्या नंतर? अरे मी येडा होईल येडा. बापरे तुम्ही येडा होताल? मग मी येडा होईल. आणि मग मालक मी मेल्याच्या नंतर लग्न करणार नाहीत का? हे ते म्हणतो येड्याचा काय भरोसा असतो. अशी येडे काय महाराज पुढे मेस लागत नाही. जुन्या काळातल्या कविता सुंदर असायच्या, गाणे सुंदर असायचे. आता ते राहिले नाही. एक मुलगा होता, एक मुलगी होती आणि त्यांचं मस्त चालू होतं. आणि मी खाली बसलो होतो. मुलगी त्या मुलाला सांगत होती पप्पा माझ्या मम्मीचे. पोरगं म्हणताय मम्मी माझ्या पप्पाची. मी खाली बसलो होतो. म्हणलं लेकरं कोण्या भूताचे? मामा माझ्या पप्पीचे मम्मी माझ्या पप्पा. काय पप्पा मामा? हो जुन्या काळातल्या कविता सुंदर असायच्या. आता नवीन निघालं इंग्लिश स्कूलमध्ये. जॉनी जॉनी यस पप्पा एटिंग शुगर नो पप्पा. अहो नवीन निघालंय. जुन्या काळातल्या कविता सुंदर असायच्या. काळ्या मातीत मातीत तिफन चालते. हे तिफन चालते रे तिफन चालते. ही काळी आई हा
धान्य देई धन धान्य दे वा 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 वा. ही काळी आई धन धान्य दे अरे जोडले मनाची नाती आपली माती आपली माणस अरे जय हो. आपली माणस आपली माती आपली माणस वा वा काय बात आहे काय सांगायची गरज पडती म्हणून वाजितच नाही विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला 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 चला ऐका लक्ष देऊन आपला मुद्दा हा चालू आहे की श्रावणाच्या छातीमध्ये बाण घुसलाय. पुढे जाऊन द्या काही टेन्शन नाही मी ठेपे आणतो काही टेन्शन नाही तसं. श्रावणाच्या छातीमध्ये बाण घुसलाय आणि तो राजा दशरथ खाली उतरलाय आंब्याच्या झाडावरून खाली उतरलाय आणि त्या श्रावणाकडे गेलाय. हे बाळा काय नाव आहे रे तुझं सांग ना बाळा. त्यावेळी त्या श्रावणाने सांगितलं राजे माझं नाव श्रावण आहे. राजे तुमचं नाव काय आहे हो सांगा राजे. त्यावेळी त्या राजाने सांगितलंय श्रावणा माझं नाव राजा दशरथ आहे. राजा ऐकून होतो तुमचं नाव मी मरतोय तुमच्या बाणाने पण माझं एक शेवटचं काम कराल का. राजे म्हणलं काय काम आहे. राजे मी पाणी आणण्याकरता आलो होतो तुमच्या बाणाने आता मी मरणार आहे फक्त एक शेवटचं काम करा. माझे त्या जंगलामध्ये 2 अंधारे मायबाप आहेत त्यांना हे पाणी नेऊन पाजाव. राजा दशरथने सांगितलंय काही हरकत नाही. कमंडलू घेतलं पाण्यामध्ये बुडवलं गेलं आणि राजा निघतोय वाटेकडे. जंगलाच्या वाटेने निघलाय राजा. ते अंधारे मायबाप त्या श्रावणाचं वाट पाहत होते ओरडत होते किंकाळी ठोकत होते श्रावणा श्रावणा. अरे बाळा कुठे गेलास रे श्रावणा कुठे गेला सांग श्रावणा. आणि माझ्या पावलाचा आवाज ऐकलाय. राजा सांगतोय सुमंताला सुमंता माझ्या पावलाचा आवाज ऐकलाय. आणि त्या अंधारे मायबाप म्हणतात श्रावणा खूप लांब गेलता का रे तू खूप लांब गेलता. त्या अंधाऱ्या मायबापांना काय माहिती हो आपल्या पोटचा एकुलता एक मुलगा श्रावण त्या राजाने मारलाय म्हणून. काय माहित होतं त्या मायबापाला. सांगितलंय श्रावणा तू बोलत का नाही. श्रावणा फार लांब गेलता. आमचा राग आला तुला श्रावणा. श्रावणा बोलत नाही याचा अर्थ तुला 100% राग आला असावा. श्रावणा नको बोलू. जोपर्यंत तू बोलणार नाहीस तोपर्यंत तुझ्या हातचा आम्ही पाणी पिरणार नाही श्रावणा असं सांगितलंय. त्यावेळी मात्र राजाला बोलावं लागलं. त्यावेळी राजाने सांगितलंय मायबाप तुमचा मी श्रावण नाही तुमचा श्रावण माझ्या हातून दगावला गेलाय. मी राजा दशरथ आहे. त्या अंधाऱ्या मायबापाने हंबरडा फोडाय रडू लागलेत मायबाप. मायबाप रडत होते आणि त्या श्रावणाला सांगितलं आमचा श्रावण मेलाय. नको रे तुझ्या हातचं पाणी आम्ही पिणार नाही तुझ्या हातचं पाणी. आम्ही मरतोय रे पुत्र योगाने पण तुला पण आमचा श्राप आहे. तुला पर 4 पुत्र होतील पण अंत काही तुझ्यासोबत एक पण नसेल. म्हणून 4 पुत्र त्या दशरथा अंत काळी एकही नव्हता. कर्मे श्रीराम वनवासा गेला कर्मे दशरथ योगे मेला कर्मे रावण क्षय पावला आणि योग घडला सीतादेवी. रावणाला पण मरावं लागलं. कर्मामुळे मरावं लागतं सगळ्यांना. कर्म चुकलं की फळं सुद्धा वाईटच मिळतात खूप वाईट मिळतात. ऐका लक्ष देऊन. केवढा रावण श्रीमंत होता फार रावण श्रीमंत होता. 33 कोटी घरं सोन्याची होती पहा. एवढा रावण श्रीमंत होता पण त्या रावणाला सुद्धा मरावं लागलं. काय झालं सांगू. राम प्रभूने चंद्राकृती बाण हातामध्ये घेतलाय आणि रावणाच्या बेंबेमध्ये मारलाय. रावण पण मेलाय. ऐका पुढचं वाक्य लक्ष देऊन. योग घडला सीता देवी. काय झालं सांगू. सिटीमध्ये कसे सांगू का तुम्हाला. ज्याला 40,000 रुपये पगार त्याच्या बाईला 20 चपलाची जोड. ऐका लक्ष देऊ ना. ज्या बाईला सिटीमध्ये 40,000 रुपये नवरीला पगार आहे त्याच्या बाईला 20 चपलाची जोड म्हणजे 40 चपला. ऐका लक्ष देऊन. आता मी कीर्तनला गेलो मुंबईमध्ये आणि बाई चप्पल घालून वाढायला आली. म्हणला बाई तुमच्या पायात चप्पल आहे. ती म्हणली वाढायची आहे. म्हणलं वाढायची का बरोबर. बाई तुम्हाला किती चपला आहे. ती म्हणली महाराज वाढायची वेगळी बाथरूमला जायची वेगळी बाजारला जायची वेगळी झोपायची वेगळी. म्हणलं झोपायला पण चप्पल आहे का म्हणली ती हो झोपायला चप्पल आहे. मग म्हणलं मारला असली तर आणि एखादी मारायला तुला तरी मी हाणतो नाही तर मला तरी तू हाण. एवढे चपला असतात का. पण ऐका विनोदाचा भाग सोडून द्या. पण हे चपला घालण्याकरता ज्याला पाय द्यायचे का नाही द्यायचे हे ज्याच्या हातात आहे हे ज्याच्या मालकाच्या हातात आहे त्याची बायको 14 वर्ष बिगड चपलीची वनवासाला म्हणून योग घडला सीता देवी. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात जसं तुम्ही कर्म करताय
तुम्हाला फळ भोगावं लागणार आहे. त्यामुळे चांगलं कर्म करा, तुम्हाला फळ सुद्धा चांगली मिळतील. हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. शुद्ध बीजा फोटी, 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 फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी. आज आहे पण एकादशी निमित्त ही कीर्तनाची सेवा म्हटलं करावी आणि माझं खरंच भाग्य आहे. माझ्या कीर्तनला महाराष्ट्राचे रती महारथी नातून ऐकलं ते तुम्हाला समोर मांडण्याचा प्रयत्न केला. मी काय एवढा मोठा महाराज नाही, एवढा मोठा कीर्तनकार नाही, पण तुमच्या प्रेमामुळे माझ्याकडे ही कीर्तनाची सेवा आली. माझं भाग्यच आहे. ऐका लक्ष देऊन. माझे गुरुवर्य ज्यांनी मला शिकवलं, बाळा हे असं नसतं, बाळा ते तसं नसतं, असे असणारे ज्यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावून टाकलं, नव्हे नव्हे अख्ख्या भारत देशाला वेड लावून टाकलं, असे म्हणायला काही सुद्धा हरकणार नाही. असे असणारे गुरुवर्य विनोदाचार्य विनोद सम्राट गुरुवर्य प्रकाश महाराज साठे यांनी मला कीर्तन म्हणजे काय असते सांगितलं, परमार्थ म्हणजे काय असतं सांगितला. त्यांना मी मनापासून दंडवत करतो. ते तर नाहीत माझ्या कीर्तनाला द्या आमचे गुरुजी. हां असू द्या, असू द्या. आमचे नाना पण आहेत, आमच्यावरती नित्यंत प्रेम करणारे आमचे नाना पण आहेत, गुरुजी पण आहेत, आमचे संतोष महाराज पण आहेत, सर्वच आमचे अण्णा पण आहेत, सर्वच माझ्या कीर्तनाला उपस्थित आहात. अभंग सोडण्याचा मी माझ्या बालबुद्धीला म्हणा, बालवयाप्रमाणे, बालबुद्धीप्रमाणे हा भंग सोडण्याचा प्रयत्न केला. जेवढं काय बरोबर असेल तेवढं माझ्या गुरुवर्यांचं, जेवढं काय चुकलं असेल ते माझं म्हणून माफ करा, माफ करा. ऐका लक्ष देऊन. जाता जाता काहीतरी 2-3 गोष्टी महत्त्वाच्या सांगणार आहे. ऐका लक्ष देऊन. आपला भजन करायला खूप कंटाळा येतो, पहा कंटाळा येतो महाराज भजन करायला. फॉरेनरमधले लोक येतात, दिंडीमध्ये भजन करतात, आनंदाने टाळं वाजवतात. त्यांना म्हणता येत नाही ज्ञानोबा तुकाराम, ते म्हणतात ज्ञानभा तुकाराम असं म्हणतात, पण टाळं वाजवतात, फार आनंद घेतात. आपलं जे आहे ते सुद्धा आपला आनंद घेतात नाही. आता ऐका लक्ष देऊन. तुम्हाला सांगितलं असं ना, आणि मी पण सांगणार आहेच कीर्तनात. आता फॉरनर आले दिंडीमध्ये, मी पण होतो बाबासोबत आमच्या. फॉरनर आलं ज्ञानबा तुकारामचं भजन म्हणायला लागलं आणि ते आलं गपकीन धोतर धरलं महाराजचं. महाराज ह्याला काय म्हणतात? ऐका लक्ष देऊन. महाराज ह्याला काय म्हणतात? म्हणलं धोतर म्हणतात. धोतर? महाराज धोतर म्हणतात? म्हटलं बरं बरं बरं. नाही नाही नेमकी काय म्हणतात? मला अरे धोतर म्हणतात. नाही नाही नेमकी काय म्हणतात? अरे म्हणलं धोतर म्हणतात. हा धोतर सोडून मागून काष्ट धरला गपकीन. महाराज ह्याला काय म्हणतात? म्हणलं काष्टा म्हणतात. नाही 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 नेमकी काय म्हणतात? अरे म्हणलं काष्टा म्हणतात. अरे नेमकी काष्टा म्हणतात म्हणलं तरी सोडा ना. मी बी त्याला टाय धरला गुरुजी. म्हणलं ह्याला काय म्हणतात? तो मला नाही ना टाय म्हणतात. म्हणलं नाही नाही नेमकी काय म्हणतात सांग. ते मला नाही टायच म्हणतात. नाही नाही नेमकी त्याला काय माहिती, मराठीमधून पट्टा म्हणतात त्याला म्हणून. म्हणलं नाही नाही टायच म्हणतात. बरं बरं बरं. मला नाही नेमकी. ते म्हणला महाराज हा फ्रंट टाय. म्हणलं हा बॅकअप टाय. विठ्ठल विठ्ठल. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदम मोठ्याने आनंदाने भजन करायचंय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. आई लंगड्याचा पाय असते, मुडक्याचा हात असते, आई तर दुधावरची साय असते. त्या आईला विसरून जाऊ नका. ज्या आईने आपला जन्म दिलाय त्या माईला कधी विसरून जाऊ नका. तुम्ही म्हणणार महाराज तुम्हाला काय माहिती, आम्ही पाहतो, आम्ही हिंडतो, आमच्या डोळ्या देखता ही तरुण मुलं मायबापाला कंबरडामध्ये लाथा घालतात आणि घराच्या बाहेर काढतात. असं नका करत जाऊ. पाया पडून कळकळीची विनंती आहे. मायबापाला त्रास नका देऊ. मायबापाची सेवा करा. तुम्ही सांगाल महाराज काय करते आमच्यासाठी आई? सांगू मी आपल्याला काय करते. 1 किलोचा पाठीवर दगड घ्यायचा, एक फक्त गावाला चक्कर मारायची.
चक्कर मारायची आणि तुम्ही माझ्याकडे येता आणि म्हणता महाराज आमची पाठ दुखते हो. दादा 1 किलोच्या दगडाने जर तुझी पाठ दुखते तर त्या माईने तुला 9 महिने 9 दिवस पोटात सांभाळ आहे. त्या माईला किती त्रास झाला असेल तरी तुला सोन्यासारखा जन्म दिला. त्या माईला तू विसरून चाललास. ज्या माईने आपल्या लहानाचं मोठं केलं त्या माईला आपण घराचं बाहेर काढतो. जी तरुणी आपल्या आयुष्यामध्ये नेमकी चालली असते तिचं ऐकतो आणि मायबापाला घराच्या बाहेर काढतो. असं नका करत जाऊ. माय म्हणजे काय असते? 80 वर्षाची माय माहेरात जिवंत असू द्या आणि 60 वर्षाची मुलगी त्या आईला भेटायला करण्याकरता आली ना, त्या 80 वर्षाची माय त्या मुलीच्या पिशवीमध्ये कधी तांदूळ टाकते, कधी गहू टाकते, कधी ज्वारी टाकते, कधी बाजरी टाकते. अहो कांदे काय द्यायची वस्तू आहे का हो? ती माय आपलीच्या मुलीच्या पिशवीमध्ये कधी कधी कांदे पण देत असते. एक तर जगाच्या पाठीवर अशी मी माय बघितली की आपल्या मुलीच्या पिशवीमध्ये साबणाचे तुकडे देत होती. म्हटलं काय करायचे हो आई साबणाचे तुकडे? राहून द्या ना महाराज, आमची माय गरीब आहे हो, आमची मुलगी गरीब आहे. त्या मुलीने पण सांगितलं आमची माय गरीब आहे. किती प्रेम असतं त्या आईचं आणि मुलीचं. ते तुकडे दिले. महाराज राहून द्या, 2-3 दिवस तेवढे धुईन होऊन कपडे धुणे होतील. त्या आईचं प्रेम असतं. त्या माईला कधी विसरून जाऊ नका. बाप म्हणजे काय असतो सांगतो मी. आपला बाप म्हणजे काय असतो? रात्रीच्या 11 बघत नाही, 12 बघत नाही, 1 बघत नाही, 2 बघत नाही. आपल्या प्रपंचासाठी हाडाचं काड्या आणि रक्ताचा पाणी करणारा तो असतो बाप. त्या बापाला विसरून जाऊ नका. सांगू एक कविता आपल्यासमोर सादर करतो. बाप काढलास घराबाहेर दारात रडते आई, पण बायकोला मात्र रोज म्हणलास तुमच्यासाठी काय पण. जरा तुझ्या माईची आठवण बघ, दिवस लेकच पोटाला म्हणून किती केलं तर नवस. इकून तिकून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला, तुझ्यासारखा हिरा तिच्या पदरात गावला. लहानपणी माय तुला शेतात न्यायची, लहानपणी माय तुला शेतात न्यायची. तुला ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली धरून राहायची. भूक लागल्यावर तू टाय रडायचास. माईचं दूध संपलं ना तिचं रक्त पण उडायचास. रक्त पिऊन पोचलास लेका, रक्त पिऊन पोचलास लेका. त्या रक्ताचा तरी ठेव मान. पवित्र अशा मातीचा करू नको अपमान. आता फक्त एक कर, त्या दारातल्या माईला घरामध्ये आण. किती दिवस जगणार लेका झाडावरचं पिकलं पान. तू गोडधोड खा, तू गोडधोड खा, पण त्या म्हाताऱ्या माईला शी भाकर तरी वाढ. आणि भाकर वाढायला जर तुझी बायको आडवी आली ना तिला घराबाहेर काढ. बायको घराबाहेर जाणारच नाही, मी तुला 100% बॉन्डवरती लिहून देतो. बायको घराबाहेर जाणारच नाही, मी तुला 100% बॉन्डवरती लिहून देतो. यदा कदाचित निघून गेली तू मला येऊन भेट, मी तुला दुसरी करून देतो. तू काय आंधळ नाहीस, तू काय पांगळ नाहीस, तू काय आंधळ नाहीस, तू काय पांगळ नाहीस. तुला तुझीच नाही कळली रे किंमत. नवरा माय बापाला सांभाळत असतो म्हणून कायमची घर सोडून जायची कोणत्याच बायकोत नसते हिंमत. तुला वाघ बनवलंय माईनं, तुला वाघ बनवलंय मायला. त्या मायलाच नाही राहिलाच देऊ, पण खरे मर्द असाल तर त्या माईचं दर्शन घेऊन म्हणा माय तुझ्यासाठी काय पण, माय तुझ्यासाठी काय पण. अरे देवासारखा बाप तुझा तोही सोडास वाऱ्यावर, देवासारखा बाप तुझा तोही सोडास वाऱ्यावर. तुझ्या पोटाची खळगी भरण्यासाठी बाप पहाट जायच्या धारावर. तुझ्या शिक्षणासाठी त्यांनी किती सावकार उपसले होते, तुझ्या शिक्षणासाठी त्यांनी किती सावकार उपसले होते. त्याच्या ईदभर जमिनीसाठी किती पाटे सुरेख उपसले होते. जेव्हा तुला नोकरी लागली ना दादा, जेव्हा तुला नोकरी लागली दादा, तेव्हा बापाने गावभर वाटली होती साखर. दुर्दैवाने त्याच्या ताटात आज सुद्धा नाही शिळी भाकर. प्रगती झाली माणसाची, चंद्रावरती फ्लोटिंग सुरू झाली, प्रगती झाली. बाप काढलाच घराबाहेर दारात रडते आई, पण बायकोला मात्र रोज म्हणलास ना तुमच्यासाठी काय पण. अरे प्रगती झाली माणसाची, चंद्रावरती फ्लोटिंग सुरू झाली. या जगाच्या अनोख्या संस्कृतीचा घरात ढळाय तोल, या जगाच्या अनोख्या संस्कृतीचा घरात ढळाय तोल. दुधागत आटून गेलेत मायबाप, त्यांच्या संसारात नाही राहिलं साळी. पण खरे मर्द असाल तर त्या माय बापाचं दर्शन घेऊन म्हणा मायबाप तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण. असं काहीतरी घडलं पाहिजे. आज तरुण बिघाडाय, व्यसन करतोय, व्यसन करतोय, फार व्यसन करतोय. आज 10वी 9वीच्या मुलाच्या तोंडामध्ये गुटखा आहे. फार विचित्र वाटतं आम्हाला. आम्ही म्हणतो दादा तुमचं वय आहे का हे गुटखा खायचं, तंबाखू करायचं, व्यसन करायचं, सिगरेट ओढायचं वय आहे तुमचं? समाज कुठेतरी बदलला पाहिजे. शिवाजी महाराज जयंती आली की एखाद्या ठिकाणी विशेष ठिकाणी शिवाजी महाराजचा पुतळा ठेवायचा आणि म्हणायचं राजे तुम्ही पुन्हा जन्माला या खायला बिडे वाढायला. अगोदर घराघरामध्ये जिजाऊ जन्माला आली पाहिजे, नंतर राजे तुमच्या घरात जन्माला येतील. सांगू शिवाजी महाराज जयंती आली की काहीतरी गाडी अडवायच्या, वर्गणी जमा करायची आणि काय करायचं, शिवाजी महाराजचा पुतळा ठेवायचा आणि दारू प्यायची. असं नाही करायचं.
सांगू तुम्हाला, शिवाजी महाराजांची जयंती आली की एखाद्या ठिकाणी, विशिष्ट ठिकाणी शिवाजी महाराजचा पुतळा ठेवायचा, राजाचं दर्शन घ्यायचं. राजाच्या चरणावरती पैसे अर्पण करायचे नाही, काही अर्पण करायचं नाही. फक्त आपल्या खिशामधून प्रत्येकाने एक एक व्यसन काढायचे, झाली शिवजयंती साजरी. पण आपण असं करत नाहीत. तरुण बिघडलाय, तरुण व्यसनाच्या अधीन गेलाय. आम्हाला एक कविता होती, आमच्या गुरुजींना एक कविता होती. काय होती कविता सांगू मी आपला? गुटखा चगळताना तुला मजा वाटली, गुटखा चगळताना तुला मजा वाटली, हीच तुला तुझ्या जीवनाची सजा भेटली. पचकन थुकला आणि परवड झाली, थुंका अंगावरी गेला बसली काना खाली. तूच तुझ्या करणीचे भोगशील भोगरे, तूच तुझ्या करणीचे भोगशील भोगरे. टीव्ही कॅन्सर दादा तुडला, जडला कर्करोग रे. व्यसन कोणी करू नका. वेळ लागायचंय तुम्हाला, दारूचं नका लावू, सिगारेटचं नका लावू, बिडीचं नका लावू. लावायचं तर देवाचं वेड लावा. देवा तुझ्या नावाचं वेड लागलं रे, असं वेड लागलं पाहिजे. सांगतो मी आपल्या, चला ऐका. पानी पीना है तो मटके से पियो, ग्लास में क्या रखा है. पानी पीना है तो मटके से पियो, ग्लास में क्या रखा है. प्यार करना है तो छत्रपति शिवाजी महाराज से करो, इस बाटली के खंबे में क्या रखा है. काय करायचं दारूचं व्यसन करून, काय करायचं त्याच्यावर प्रेम करायचं तर शिवाजी महाराजावर करा, संतावरती करा. चांगल्या वाटेने प्रवास करा, आनंदाने जीवन जगा, मायबापाची सेवा करा, व्यसन कोणी करू नका. इथंच मी सेवेला पूर्ण विराम देणार आहे. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा चुकीचा किंवा अभद्र शब्द गेला असेल तर मायबापाच्या अंत करून क्षमा करा. बोलिलो बहुबडे मायबाप तुम्हा पुढे, पायाच्या पोसणे जन्मोजन्मी तू. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.